सामन्याला सुरुवात 2 षटकांचा सामना आहे आणि पहिल्याच चेंडू होती घणाघाती प्रहार चेंडू जातोय आणि छगा बाहेर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात आणि तटवलेला चेंडू उत्कृष्ट क्षेत्ररक्षण धाव काय मिळत नाही जीवात त्याचं नाव काय रे पुन्हा एकदा आणि पंचांचा वरचा इशारा एक अवांतर असे एकूण 2 आणि तटवलेला चेंडू बहुतेक मला वाटतं सीमारेषा पार छगा धावसंख्या पोहोचली ती 8 वरती पुन्हा एकदा स्ट्रायकर आणि पुन्हा एकदा तटवलेला चेंडू आणि मला वाटतं एक धाव तर निश्चित हे भेटला रे नाव घपला काहीतरी टाकला तू घप पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात आता मात्र आहे ती जुई पुन्हा एकदा आणि पंचांचा वाईट विचाराने अजून एक अवंतर अशा एकूण 2 धावांच्या मध्ये संघ बसतोय 11 वरती राप राबताय पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात आणि हाही चेंडू अजून एक धाव एखाद्याच्या मध्ये संघ बसतोय तो 12 वरती पुन्हा एकदा पंचांना पार करून आणि तटवलेला चेंडू उत्कृष्ट परंतु मला वाटतं या ठिकाणी काहीतरी झोलमोल झालं 2 धाव तर भेटले 2 धावच्या मध्ये संघ बसतोय 14 वरती पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा तटवलेला चेंडू पाहूयात किंवा मिळत आहे आणि एक पण नाही पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा तटवलेला चेंडू 2 धावा तर पूर्णपणे या ठिकाणी मिळत आहेत मनस्वी आणि तटकवण्याच्या नादात चेंडूला निर्धाव परंतु 1 रन आमका मिळता या साईड का धाव संख्या पोहोचली ती आणि तटवले चेंडू जाते सीमारेषा पार 4 धावांसाठी पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात आणि हा चेंडू निर्धाव पाहूया पुन्हा एकदा आणि मला वाटतं एक धाव तर निश्चितच आणि मला वाटतं डिक्लेरेशन बॉक्स मध्ये आहे हे डिक्लेअर आहे की नाही ना एकच धाव फक्त एकच धाव एका धावच्या मध्ये संघ बसतोय 20 वरती पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात पाहूया जुई आणि चांगलं चेंडू होतो परंतु एक धाव मिळणार होती परंतु वाचली धावसंख्या आहे तिथं 20 वरती आणि पेटवल्या आणि उत्कृष्ट धावसंख्या झाली ती 20 जिंकण्यासाठी 21 धावांचं उद्दिष्ट पाहूया आणि तटवलेला चेंडू आणि कॅच होती परंतु प्रीतीने कॅच सोडली आहे 2 धावा निश्चित पूर्ण केल्यात मला वाटतं सॉरी 1 पुन्हा एकदा आणि तटवलेला चेंडू आणि रापला चेंडू गेलो धाव संख्या पोहोचलेली 5 वरती पुन्हा एकदा तनिष्का आणि बहुतेक
टोटल एकूण 2 धावा, 2 धावाच्या मध्ये संघ बसतो आहे आणि चटवलेला चेंडू बोलतोय मला वाटतं. बांबूच्या वरती गेला बॉल. हा गाडीच्या वरती आउट आहे. सुंदरच प्रत्यक्षाला पाठवायचं ना. आणि पुन्हा एकदा चढवला चेंडू मला वाटतं पुन्हा एकदा बाद होते या ठिकाणी. आउट झाली. सुंदर या ठिकाणी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे पुन्हा एकदा. आणि स्वतःच गोलंदाजी मध्ये चेंडू अडवतोय आणि दरम्यान षटक पाहूया. आणि निर्धाव चेंडू होता परंतु एक डिक्लेरेशन मध्ये जातोय चेंडू. बघित काय राहता. पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू परंतु मला वाटतं या ठिकाणी काहीच नाही आणि मला वाटतं या ठिकाणी गडी बाद होतोय. आणि मला वाटतं आंबेडकरांच्याकडे इकडे गेलो हा गडी बाद आणि मला वाटतं हॅट्रिकची चान्स आहे ती. सामन्याला सुरुवात दुसरा षटक मार्गस्थ असताना आणि तटवलेला चेंडू झेल होता परंतु झेल तर सामन्याचा दान झाला आहे आणि या ठिकाणी रनआउटचा चान्स पण होता परंतु मिस झाला आहे. यानंतर होणारा सामना सुंदर झेल टिपलाय तो. किंग ऑफ आंबेडकर विरुद्ध पुरे फायटर क्लब. तर दोन्ही संघाच्या करण्यात टॉचविन करून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि मला वाटतं या ठिकाणी विजय येतोय.